हॅलो गाईज, कालच साताऱ्यावरून म्हणजे माझ्या गावावरून आले आणि गावावरून येताना इतक्या छान छान भाज्या घेऊन आले ना, म्हणजे एकदम स्पेशल सातारी भाज्या या तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट फ्रॉम शेत ही कांद्याची पात एकदम हिरवीगार मस्त, त्याची मी कालच रात्री भाजी बनवलेली. हा आहे पावटा, ज्याला आम्ही पावटा म्हणतो. पावट्याच्या शेंगा डायरेक्ट, हे सगळ्या भाज्या डायरेक्ट रानातून येतात, कुठं बाजारामधून वगैरे आणलेल्या नाहीत. हा आहे वाल घेवडा, जो आत्ता संक्रांत येते तर संक्रांतीला जो शेंगसोला बनवला जातो तो ह्या घेवड्याचा बनवला जातो. हा आहे जो राजमा, सुकल्यानंतर जो राजमा होतो तो वाला घेवडा म्हणजे पांढरा घेवडा. आणि हा घेवडा आहे काळा घेवडा. मी लास्ट टाइम एकदा काळ्या घेवड्याच्या आमटीबद्दल एक टाकलं होतं रील, तर तेव्हा मला खूप लोकांनी, ज्यांना काळा घेवडा माहीत नाही त्यांनी विचारलेलं की कसा असतो हा काळा घेवडा, कसा दिसतो वगैरे. तर ही शेंग आहे, त्याची ओली आहे आणि हे बघा किती सुंदर पर्पल टाईप असा ब्लॅक थोडासा कलर. हे अजून मॅच्युअर झालं नाही त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडासा काळा नाही आहे, पण हा प्रॉपर काळा बनतो. तर असं मस्तपैकी आमच्या शेतातून सगळ्या भाज्या घेऊन आले आणि आता इतकं 4-5 दिवस छान फिलिंग येणार आहे ना. तुमच्याकडे ह्या भाज्यांपैकी कोणत्या भाज्या असतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण सांगा. बाय.